हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज आहे आमचं दमनमध्ये डे 3 आणि इथे मी आता फुल रेडी झाले आहे. आणि पहिला आपण नाश्ता करून घेऊ. आय थिंक मॅगी आणि मकेन्स फ्राय करते दिक्षू. तर असं काय आपला नाश्ता असणार आहे आणि मग नंतर जेवणाची तयारी करते चालू. मग आज बघू आज कुठे जायचं आहे आणि आज आम्ही जाणार आहोत घरी. तर दुपारी आम्ही 2 का 3 वाजता निघणार आहोत. आय थिंक आजचा काही प्लॅन नाही आहे कुठे फिरायचा, म्हणजे घरीच जायचं आहे. तर टाईम पण नाही आहे जास्त. आणि काल आम्ही आलो सगळीकडे फिरून, मार्केट वगैरे सगळं एक्सप्लोअर केला आम्ही कालच. थोडीशी शॉपिंग पण केली मी. असं काय घेतले ते तुम्हाला नंतर दाखवते मी. तर चला बघू, आता पहिला नाश्ता करून घेऊ. तोपर्यंत हे पण फ्रेश होऊन येतील. तिथं कोलंबी बिर्याणी बनवायला घेणार आहेत. चला नाश्ता करा. मकेन्स फ्राय केलं. दुपारचं जेवण काय माहिती का आजचं स्पेशल? प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी बनणार आहे आणि व्हेजवाल्यांचं माहिती नाही काय आहे. याने इथं परत फ्राईस बनवायला घेतला आणि मकेन्स. आम्ही 3 दिवस फुल मकेन्स खा केल्या ना. आजची स्पेशल असणार आहे आपली प्रॉन्स बिर्याणी. तिकडे ते बनवतात. आणि आज आम्ही घरी जाणार आहोत. दुपारी आय थिंक आम्ही सगळी निघू. ओ घ्या. पनीर बिर्याणी व्हेजवाल्यांसाठी पनीर बिर्याणी, नॉन व्हेजवाल्यांसाठी प्रॉन्स बिर्याणी बनवायची आहे. आणि आज शेफ बनवणारे दोन्ही पण व्हेज नॉन व्हेज. दही थंडी होती ना. घी टाकला. उपवास आहे तुमचा पण? हा काय जेवण करू आणि लगेच आम्ही चेकआउट करणार आहोत. आणि इथं मस्त पॅकिंग पण मी करून ठेवले. पॅकिंग वाला माणूस बरोबर नाही. अर्धा सामान परत चालला. आता आमचा टाइम झाला चेकआउटचा, म्हणून इथं आमची थाळी चालली आहे जेवण बनवायची. कारण की टाइम पण झाला. इथे जेवून जाणार आहोत का नाही काय माहिती आता, नक्की नाही. बघू पुढे. कोलंबी इथं आम्ही बॅगी वगैरे सगळं ठेवल्या गाडीत, कारण की आता निघायचं आम्हाला जेवण करून. आणि बाहेरचा वेदर थोडासा असं काहीतरी आहे. व्हेजवाल्यांना जास्त द्या. यांच्यासाठी भाजी बनवली होती, काजू पनीर. कोलंबी बिर्याणी झाली. आता व्हेज बिर्याणी बनवायला घेतलंय पनीरची.
चमचा दे. तोच जे मॅगीसाठी बनवलेली तर आपल्याकडे टाइम ना. बिर्याणी पण झाली इथं. आता दम देत ठेवायचं आहे त्यांना. आणि आम्ही मस्त बसले आरामात. परत आला. टेबल घेऊन या जाऊ दम द्यायला. उपतलतो. निघालो जायसाठी आणि आम्ही जेवण बनवूनच घेतलेलं आहे. मध्ये रस्त्यात आम्ही जेवायला पण थांबू. आता वाजला 1 आणि आता आम्ही निघालो घरी जायला. तर चला. बॅगी वगैरे गाडीत ठेवायची तयारी चालू आहेत. टाकायला निघणार आता ठेवला. इकडे व्हेज वाल्यांचं आणि तिकडे नॉन व्हेज वाल्यांचं दिलंय. ओके ओके. चला मग चला निघू. बिर्याणी हे गाडीने ठेवले. व्हेज तर नुसता वास सुटले बिर्याणीचा. गाडी व्हेजवाले. चला आता आम्ही निघलो जायला. सगळी अशी कपडे टाकले. मस्त झाला आपला 2 दिवसाचा ट्रिप. भारी झाला एकदम. फुल एन्जॉय केला. आणि ब्लॉग बघा तुम्ही डे 1चा आणि डे 2चा पण ब्लॉग बघा. आपले ब्लॉग आलेले आहेत. आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो घरी. बाय बाय दमन. सीट बेल्ट लावले मी आता. काही नंतर प्रॉब्लेम नको म्हणून सीट बेल्ट लावून घेतला पहिलाच. काल आम्ही इथे रात्री आलो होतो आणि इकडे शॉपिंग साठी आम्ही आलो होतो काल. अशी छोटीशी पर्स घेतली आहे लाल पिली मध्ये. मस्त मला जशी पाहिजे होती तशी भेटली मला. मच्छी मार्केटमध्ये चाललंय. इथं मच्छी मार्केट आहे. इथं चाललंय मच्छी घ्यायची आहे घरी न्यायला. ये कौन सा बच्चे अभी दिया हो? हाँ दाड़ा दाड़ा. A few minutes later. ब्रेड टेकले भाकरीने टेकले. तुकडा करा तुकडा करा तुकडा करा. या कातन. 1 hour later. आम्ही आता इथं जेवासाठी उतरल्या थांबल्या. म्हणजे आता इथे मस्त जागा आहे इथे. तर इथे आता आम्ही जेवण करणार आहोत. म्हणजे जेवण आम्ही बनवूनच घेतला होता आणि आता इथं रस्त्यात थांबलो आम्ही जेवण करायला ना हो. आणि इकडे मस्त गाई आहेत आणि गाईचे वासरू पण आहेत. असं काहीतरी आम्ही इथे थांबलोय जेवण करायला सगळे आम्ही असे.
घेतलंय इथं आम्ही जेवायला थांबलो. चालू करून ठेवू बंद नको आहे म्हणजे आता गाडी चालू करतो ना माझ्या तंदुरी बिर्याणी व्हेज. इथं आम्ही आता सगळे अशी थांबलाय जेवून घेऊ आम्ही सगळी. इकडं सगळ्यांची आता जेवणाची प्लेट वगैरे सगळे आता घेतात एक एक जेवायला. मग आम्ही शेतावर आल्या जेवायला. शेतावर जेवायला आले आम्ही. काय चमचा ना आम्ही बातका पाळतो. आता आमचं जेवणाकडे झालं. आता इथं आम्ही सगळी जेवण करून झालेला आहे आमचा ना. मस्त मस्त जेवलो. कोलबी बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी भारी झालेली एकदम टेस्टी लागत होती. चला आता आम्ही निघू इथून पण घरी जाऊन डायरेक्ट येतो. आता इथे गाई आहेत आणि त्यांना आता आम्ही टाकतो व्हेज बिर्याणी टाकतो आम्ही त्यांना. बरा आला पुट्टा ना टाकला ना टाकला पुट्टा. आता मी जेवल्यावर काहीतरी मिठा मग सगळं मिक्स जे भारी आहेत. तुला कॅशनट वॉलनट. आता इथे ना आम्ही थांबलोय कारण की इकडे खूप भारी भारी अशा मातीचे बनलेले असे ग्लास वगैरे बॉटल ते वगैरे आहेत. आम्ही इथे थांबलोय बघायला. इकडे बघा एकदम क्यूट क्यूट आहेत. काहीतरी असं काय बी आहेत. ओ पाण्याची बॉटल घ्यायची मातीची. हा मग काय डोरीमॉन पण आहे बघा मातीचा. बाबू घे तुला. नको आमचा राहतच नाही भरला अजून. एक फोडला एक भरला ही काय असतं ही? लोणचा ठेवतो. टावला आपल्याला आयरन करायचं बघू मातीचा तोडेल तो. ओरिल तो ते आपल्या इकडे पण आलेली आहेत पहिला. माझं तसंच पडलेला मी यूज पण नाही करत. यशी याच्यात मीठ वगैरे ठेवायला. ओ कुठं गेलं? इथं मातीची पाण्याची बॉटल पण आहे. बघू कशी आहे भाऊ आतमध्ये कसं दाखवा. याच्यात पाणी थंड राहील. ते आवडले पण काय घ्यायचा काय. इकडे मी टी सेट बघितले. हा इकडं भारी वाटतं एकदम. काहीतरी घेतला आम्ही घ्यायचा म्हणून तिथून मी हा घेतला आणि भाऊ याच्यात पाणी टाकून आवाज काढत आम्ही. पेरू घेतला एक. काहीच आता इथं पाऊस पण पडायला स्टार्ट झालेली आहे. थोडा थोडा पाऊस पडता आता.
1 hour later. फ्रेश होण्यासाठी थोडं थांबलो होतो आणि झाला इकडं मॅकडॉनल्ड पण आहे, पण आम्ही आताच जेवलो. 1 तास झाला असं थांबला तर जेवून. तर आता काय सुटायला आहे आता काय घ्यायला चाललंय आपण? मगनलाल चिक्की मध्ये आम्ही चाललोय आता. आपल्याला पटत ती चिक्की, मला ही चिक्की आणि चॉकलेट वाली आहे. इकडे असं क्रॉकरीच मस्त मस्त आहेत. सगळं काचच आहेत. ह्याचं असं 2 याचं पण होतं सेट. ये बताओ ये कैसा है? 750 का. तो किती भारी आहे. मस्त आहे ना. कितीला? जोरली निघालं की म्हणते ना. कशी जोरली भारी आहे पण. काय घेतलं तुम्ही? आता आम्ही चाललोय मॅकडी मध्ये. काहीतरी घेता जरासा फ्राईस वगैरे गाडीत खायला. काय सोना डबल होत काही घेऊसाठी घेतले काही. तो कलाच परल माझ्या हातांशी. फ्राईज घेतलाय, कॉफी पण घेतलंय, लाटे घेतलंय. घेतले भाऊ. हा जा. आता इथं आमची कॉफी आले. पहिले लाटे ऑर्डर केला होता आम्ही. लाटे मागवलेला. तुझी कॉफी आहे ना? माझी कॅपेचिनो. कॅपेचिनो मग ती कडूच असेल. कडूच पाहिजे. काय बोलता? पद्धत अशी नसते. 3 hours later. आलो, पोचलो म्हणजे आम्ही आता टायगरला. आता दीक्षू आणि भाऊस उतरतील इथं आणि मग आम्ही जाऊ आमच्या घरी कोल्याला. तर असं काही आमचा 3 दिवसाची ट्रिप सक्सेस झाली. आणि कसं वाटलं तुम्हाला? मस्त एकदम. काही दिसत ना तुम्ही. फुल एन्जॉय. आणि तुला कसं वाटलं? फुल एन्जॉय केला आम्ही 3 दिवस. आणि बाकीची मंडळी आपली अगोदरच पोचली आणि आम्हाला थोडं लेट झाला. आता वाजले किती? 7:30 वाजले आम्हाला पोचायला. तर चला आता यांना सोडू आणि मग आम्ही पण जाऊ घरी. हाय बाय दीक्षू. बाय बाय. तर तुम्हाला कशी वाटली आमची ही 3 दिवसाची ट्रिप? मला नक्की कमेंटमध्ये सांगा का दमन सिटी तुम्हाला कशी वाटली. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.